चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। राम जी को लाना लखन जी को लाना, राम जी को लाना लखन जी को लाना, राम जी को लाना लखन जी को लाना, राम जी को लाना लखन जी को लाना। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। वाड नाम आये गगना मुनिवाड, ज्ञानदेव पासे निवृत्ती सितारे, निवृत्ती सितारे, ज्ञानदेव पासे निवृत्ती सितारे। सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार। सदनाम घोष करू हरि कथा, तेरे सदा चिता, तेरे सदा समाधान। सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार। सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान। तर तुकाराम महाराज म्हणतात संत हे सतत नामस्मरण करतात आणि सदा करतात। मग तुकाराम महाराजही नामस्मरण करायचे, रोज सकाळी उठून भंडारा डोंगरावरती जायचे, नामस्मरण करत करत जायचे। तुकाराम महाराजही नामस्मरण करायचे आणि तसं आज नाथषष्ठी ही आहे। नाथषष्ठी ही आहे म्हणजे फाल्गुन वद्य रोजी आज नाथषष्ठी आहे। पैठणमध्ये आज सर्वजण भक्तजन जेवढे असतील तेवढे सर्वजण पैठणला वारीला गेलेले आहे। कशासाठी? दर्शनासाठी। विठ्ठल विठ्ठल तर तिथे आज एकनाथ महाराजांनी जल समाधी घेतली। पण जल समाधी घेताना सुद्धा म्हणजे संतांचं कसं असतं, स्वइच्छा प्रारब्ध असतं। पहिल्या वेळेस नाथ महाराजांनी देह ठेवला,
असेच गावकरी मंडळी घेऊन निघाले त्यांना. तेवढ्यात नेमकं त्यांच्याच गावामध्ये एका मुलीचं लग्न झालेलं होतं. इकडून नाथ महाराजांची तिरडी आली आणि इकडं ती तिच्या म्हणजे पहिल्याच मुळाला वाटी लावतात ना लेकीला, म्हणजे तिची आई वाटी लावत होती. त्या लगेच म्हटल्या, या नाथ महाराजांना आजच मरायचं होतं का? माझ्या मुलीचं पहिलंच मूळ. त्यावेळेस नाथ महाराज तिरडीवरती उठून उभे राहिले. आता मला सांगा, एखादं जर गेलं आणि तिरडीवरती उठून बसलं तर हातपाय विठ्ठल विठ्ठल नाही करणार का? विठ्ठल विठ्ठल सोडा, तिथे एक जण सुद्धा उभा राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल त्यावेळेस नाथ महाराज म्हटले, बाई तुझ्या लेकीला पहिल्या गाडीनं जाऊ दे, मी दुसऱ्या गाडीनं जातो. म्हणजे स्वइच्छा. ज्या वेळेस त्यांना देह ठेवावा वाटला त्यावेळेस ते ठेवतात. पहिल्या वेळेस असं झालं, दुसऱ्या वेळेस देह ठेवला. त्यावेळेस गावकरी मंडळी आता खांदेकरी होतात ना, ते खांदेकरी आले आणि म्हणाले, किती नाव स्मरण करायचा, किती देवदेव करायचा, तरी सुद्धा आमच्याच खांद्यावरती चालला. नाथ महाराज पुन्हा उठून बसले. मी काय नवस केला नाही तुमच्या खांद्यानी जाण्याचं, मी दुसऱ्या कोणाच्याही खांद्यावर जाईल. पुन्हा उठून बसले. असं एकदा नाही दोनदा उठून बसले. तिसऱ्या वेळेस ज्यावेळेस देह ठेवायला निघाले त्यावेळेस कोणाच्या खांद्यावरही नाही आणि काहीच नाही. स्वतः विना घेऊन चिपळ्या घेऊन नामस्मरण करत गोदावरी मैयाच्या तीरावरती गेले. भरपूर असं समोर जाऊन तिथं ज्यावेळेस समजा आता सर्वजण असं म्हणतात की नाथ महाराजांनी जलसमाधी घेताना त्यांच्या गळ्यामध्ये जो हार होता तो तिथे राहिला आणि त्याच्यावरतीच आपण सर्वांनी काय केलं तर एकनाथ महाराजांचं मंदिर बांधलं. आज नाथषष्ठी आहे, सर्वजण तिथे दर्शनाला गेलेले आहे आणि बाकीचे उरलेले इथं बसलेले आहे, कारण तेही वारकरी आहे आणि हेही वारकरी आहे. आपला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. इथंही सर्वजण आनंद घेत आहे आणि जे वारीला जात आहे ते सुद्धा आनंद घेत आहे. विठ्ठल विठ्ठल महाराजांनी आज षष्ठी आहे आणि आज त्यांनी तिथं काय केलं तर जलसमाधी घेतली. संत नामस्मरण करतात. तुकाराम महाराजही नामस्मरण करायचे. गीतेच्या अध्यायामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्सन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. संत सतत नामस्मरण करतात, पण आपलं कसं असतं, सप्ताह सुरू झाला की माळ घालायची आणि विलक्षण लागलं की काढून टाकायची आणि लगेच कुठं जायचं, धाब्यावर. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपला परमार्थ कसा आहे असा आहे. आता मला सांगा, परमार्थ म्हणजे काय? परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. याला परमार्थ असे म्हणतात. काय म्हणतात? परमार्थ. मग परमार्थ म्हणजे सर्वात श्रेष्ठ धन म्हणजे महाधन असे म्हणतात. तुम्ही म्हणशाल महाधन कोणतं? कपाशीला टाकतो ते का? ते खत ते का? मागे बसलेले काका ते का? नाही. म्हणजे परमार्थ
वा दोन्ही एक रूप झाले मोळीचं समजले जैसे जैसे मोळीचं समजले जैसे जैसे एक रूप झाले मोळीचं समजले जैसे जैसे मोळीचं समजले जैसे जैसे करायचे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हाती धंदा दीन रजनी हाती धंदा दीन रजनी हाती धंदा दीन रजनी हाती धंदा दीन रजनी हाती दीन रजनी हाती दीन रजनी हाती धंदा दीन रजनी हाती दीन रजनी हाती दीन रजनी हाती धंदा गोविंद ते पवन जनक सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुख झाला सर्व अलंकार सर्व सुख झाला सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो
आपल्या परमार्थातील डोलणं जर तुम्हाला बघायचं असेल तर सर्वांनी एकदा वरती हात करा. विठोबा रखुमाई कोठे आठवत नाही कोठे आठवत सुखया
तुकाराम कामाने आम्ही झालो अगदी रूप कामाने आम्ही झालो अगदी रूप कामाने आम्ही झालो अगदी कामाने आम्ही झालो अगदी रूप लागण दीपाप पुण्य लागण दीपाप पुण्य सर्व चुकल्या अनंत निर्भय झुलता 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 अनंत निर्भय झुलता आनंद निर्भया आनंद निर्भया